तुम्हाला हिंदीत लिहावे का वाटले? किती दिवस म्हणजे ठीक आहे. आपल्याला खूप गर्व आहे, खूप मान आहे आणि आपला माज आहे छत्रपती, दोन्ही छत्रपती. मग हा माज महाराष्ट्राच्या बाउंडरीबद्दलच बाउंडरी पुरताच का ठेवायचा? माझी इच्छा होती, की जसं शिवाजी महाराजांचं नाव कुठे पण आहे. सगळीकडे शिवाजी महाराजांचं नाव आहे. हो. म्हणजे इव्हन जपान वगैरे कुठे मी मी इंटरव्ह्यूज वगैरे इकडे पाहतो, तर सगळे जे हिस्ट्रीमध्ये मोठे-मोठे रिबेल्स होऊन गेले, तर त्यांच्याही मुखात छत्रपतींचं नाव आहे. हं, हं. पण त्यानंतर छत्रपतींचं काय झालं? त्यांना ती क्युरिओसिटी 100% 100% आली असेल, की छत्रपती तितके ग्रेट होते. हो. मग क्युरिओसिटी आली असेल ना अर्थात, की पुढे काय झालं, पुढे काय पुढे झालं? काय झालं? त्यांच्या मुलाचं काय हां झालं? आणि हं. त्यांची क्युरिओसिटी ते नाही फुलफिल करणार. त्यांची क्युरिओसिटी इथल्या मातीतला माणूस फुलफिल करणार ना. आपण सांगणार, पण हो. आपण आपल्या भाषेत कसं सांगणार? हं, हं, हं. त्यांना मराठी समजून घेऊन किंवा मला मला मग असं होईल, की मी मी जर मराठी शंभूगाथा लिहिली असती, तर कोणाला तरी ट्रान्सलेटर मला बोलवावा लागला असता. हं. मग तो कवितेचा जो इसेन्स असतो, रस असतो. तुम्ही गद्याचं काही करू शकता हो. हां. पद्य येतं ना, तर पद्याला ट्रान्सलेट करणं खूप कठीण आहे. हं. त्यामुळं म्हटलं, की आहे ना आपली भाषा. एक माय, एक मावशी आहे. तुम्ही जेव्हा ही शंभू गाथा लोकांना सांगता, काय लोकांची प्रतिक्रिया असते बरं? जेव्हा तुम्ही देशभर ह्याचे कार्यक्रम करता. हां, मी देशभर कवितांचे करतो आणि शंभूगाथेचे म्हणजे अजून तरी नाही झाले. हां. कारण कुठेतरी अपेक्षा होती, की महाराष्ट्र दौरा होईल, भारत दौरा होईल, पण तेवढा प्रतिसाद शंभूगाथेला नाही भेटला. मी खूप प्रयत्न केले, खूप मेहनत केली. पण सोशल मीडियावर त्याला खूप लोक सोशल ऐकतायत. मीडियावर खूप लोकं ऐकतात. खूप जास्त लोकं ऐकतात. लहान-लहान लेकरांना पाठ आहे. पण जितके काही आता आमचं हे आहेत, संघटना आहेत पुण्यातले किंवा इकडं-तिकडं कादंबरी एक म्हणून एक मुलगी आहे, स्वराज म्हणून एक मुलगा आहे. हं. असे हे तर मला 2 माहीत आहेत. पण खूप लोकांना संपूर्ण शंभूगाथा ॲज इट इज पाठ आहे. किती शब्दांची आहे ती? किती ओळींची आहे? 84 कडवे आहेत. 84 कडवे आहेत हो. आणि ते मुखोद्गत सगळे मुखतगत आहेत त्यांना. त्यांना असं नाही की सुरुवात केली तर ते शेवट करतील. मधून कुठेही विचारा. हं. ते बोलतील. पण तुमच्या कवितेचे पात्र जे तुम्ही निवडले त्याच्यातले 2 पात्र खूप इंटरेस्टिंग आहेत. एक आहेत शंभूराजे आणि दुसरे आहेत कर्ण. त्याचं काही कारण आहे ह्या दोघांची निवड करण्यामागचं? कदाचित ही माझी तळमळ आणि शिवाजी सावंतांची तळमळ एक असावी. मी 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 मृत्युंजय वाचली, मी छावा वाचला. मग मला एक गोष्ट तर कळाली की दोन्हीही रुद्र हे फक्त वेगवेगळ्या युगांतलेत. हां. पण त्यांच्यात साम्य जर तुम्ही पाहिलं, तर एकदम असं वाटतं की त्यांचंच रिइन्कार्नेशन आहे. कारण अल्पवयात मृत्यू, घाणेरडा मृत्यू, हं. मृत्यूनंही लांछन दाग, चरित्रावर जे लांछन पडले, मृत्यूनंतरही आज देखील लोकं काय-काय बोलतात. कर्तृत्ववान आहेत, पण त्या कर्तृत्वाची किंमत घरातल्यांनीच नाही केली. हं. असे कितीतरी एक पत्नीव्रता असणं, ह्या अशा कितीतरी गोष्टी आहेत, की ज्या त्यांना सेम दाखवतात आणि ती तळमळ कर्णापासून मला आली आणि तेव्हाच मी ठरवलं होतं. जेव्हा कर्ण लिहिला तेव्हाच ठरवलं होतं, की मला संभाजी पण लिहायचे आहेत.